भारतामध्ये सांप्रदायिकतेच्या आधारावर देशभरामध्ये मुसलमानाच्या विरोधामध्ये जी मॉब लिंचिंग व्हायली आणि ते मॉब लिंचिंगच्या माध्यमातून त्यांच्या हत्या केल्या जायल्यात. त्याचबरोबर मुसलमानाच्या मस्जिदीवर, मदरशावर आणि वस्त्यावर आणि ईदगाहवर हे बुलडोजर चढवून त्यांच्या म्हणजे कायदेशीर कारवाई करण्यासाठी न्यायालयाने त्यांना स्थगित दिले असताना सुद्धा केंद्र सरकारद्वारा अशा कारवाया मुसलमानाच्या विरोधामध्ये जाणीवपूर्वक या देशामध्ये केल्या जात आहेत. सर्वात मोठा मुद्दा म्हणजे गोमांस ही जी विक्री करण्यावर त्यांनी बंदी घातलेली आहे, हा त्यांनी मुद्दा घेतलेला आहे. ह्याच्या विरोधामध्ये आज देशामध्ये संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या माध्यमातून आम्ही निवेदन देत आहोत. म्हणून महामहिम राष्ट्रपतीला आम्ही निवेदन देण्यात आज आलेलं आहे. कारण मॉब लिंचिंगच्या आणि अन्य अत्याचाराच्या घटना, हिंसाचाराच्या घटना आणि मारून टाकण्यापर्यंतच्या घटना या देशामध्ये उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या आहेत. हे कलेक्टर साहेबाला आम्ही चर्चा केलेली आणि चर्चेच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांनी सुद्धा राष्ट्रपती महामहिम यांना आमचे संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही निवेदन दिलं आहे. याच्या अगोदर सुद्धा काही निवेदन देण्यात आले होते, पण याच्यानंतर आम्ही पूर्ण देशभरामध्ये मोठा मोर्चा खोलणार आहोत.